आणि आता जेवणाच्या नंतर आम्ही काजवे पाहायला जाणार आहोत. आणि काजवे आम्ही म्हणजे फर्स्ट टाइम बघत आहोत. आणि त्याचा उत्साह आणि जेवण पण खूप मस्त बनलेलं आहे. जेवायच्या नंतर आम्ही झिंगे पाहायला जाणार आहोत. काजवे झिंगे नाही, सॉरी, काजवे. अंकलने आमची जेवणाची फार चांगली सोय केलेली आहे. आणि टेंट मध्ये रात्री झोपायची पण त्यांनी सवय करून दिलेली आहे. मी काजवे कधी पाहिले नाही, मी आज पाहणार आहे. नाही माहित. इथे कळसुबाई रिझर्व फॉरेस्ट मध्ये आलो आहोत आणि आम्ही इथे काजवा महोत्सव पाहायला आलो आहोत. मागे जे चमकत आहेत ते काजवे आहेत आणि यांनाच हिंदीमध्ये जुगनू आणि इंग्लिशमध्ये फायरफ्लाईज असं म्हणतात. आणि हे 15 मे ते 15 जून पर्यंत दिसतात. आणि या जंगलामध्ये सादड आणि हिरडा या झाडांचं प्रमाण जास्त असल्यामुळे इथे काजवे जास्त पाहायला भेटतात. आणि माझ्या मते तुम्ही सर्वांनी हा आनंद घेतला पाहिजे. हा आनंद असा आहे की बोलायला शब्दच राहिले नाहीत माझ्याकडे. धन्यवाद. आणि या इथं काय म्हणू, इथं तुम्ही लवकरच या. हा, आणि तुम्ही हे पाहिलं पाहिजे. काजवा उत्सवची मजा घ्या. हा, दादाला आवडलं का? यस बिट्टू? यस. असं एकदम भारी. असं वाटतं की दिवाळीमध्ये लाईट जलायल्यात. हा, अगदी दिवाळी सारखी फिलिंग येते इथे. धन्यवाद. आणि म्हणते की तुम्ही इथं लवकर पाहायला या. इथे 15 मे ते 15 जून पर्यंत जास्त. हा, त्याच्यामुळे तुम्ही या इथं. धन्यवाद. कळसुबाई फॉरेस्टला. आणि बघायचं खूप सारे फायरफ्लाईज दिसायला आहेत. आणि तुम्ही तर लवकर झालं बघायला. तुम्ही काजवे बघितले, मी तुम्हाला स्पेशल काजवे दाखवणार आहे. की मोठा काजवा, त्याच्याहून छोटा काजवा, त्याच्याहून छोटा काजवा. ही संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल लातूरमध्येच चमकत आहे. बघितले का तुम्ही? जगणार. अरे यांना ना स्पेशल झाडं लागतात. सादडा आणि हिरडा याच्यावरच राहू शकतात. मी पहिली बार टेंट मध्ये बसलेली आहे. मला मजा वाटत आहे एवढ्या छोट्या घरात. फर्स्ट टेंट एक्सपिरियन्स. आणि मला इतका उत्साह वाटत आहे ना. हा, मला पण. गुड नाईट. बाय. बाय.